नमस्कार मित्रांनो, शेती शाळेच्या लेक्चरमध्ये मी अनुराग पिंपळे तुमचं खूप खूप स्वागत करतो. आजचे जे लेक्चर आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. ओके, कारण परीक्षेमध्ये येणारे क्वेश्चन्स, मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याच्या सोबतच आपण पेपर पॅटर्नही या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तो पुढे जायच्या आधी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त करून शेअर करा, जेणेकरून तुमच्या सोबतच तुमचे जे मित्र आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्यांनाही समजलं पाहिजे, त्यांनाही पेपर परीक्षा काय गेली पाहिजे, इझी गेली पाहिजे. ओके, त्यामुळे स्वार्थी बनू नका, जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. सो पुढे जाऊ आपण. आपण या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबत मी तुम्हाला मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि पेपर पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो आपला जो नवीन पेपर पॅटर्न आहे, आपला जो नवीन पेपर पॅटर्न आहे, त्या पेपर पॅटर्न नुसार आपला जो 2+1 असो, 1+1 असो, कोणताही सब्जेक्ट असो, त्या सब्जेक्टला आपल्याला 40 मार्काचा पेपर राहणार आहे. टोटल किती मार्काचा? 40 मार्काचा पेपर. मग 40 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला 3 सेक्शन्स दिलेले राहतील. किती? 3 सेक्शन दिलेले राहतील. मग त्या 3 सेक्शन मध्ये सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी. मग सेक्शन ए आपल्याला आहे फुल क्वेश्चन्स, लॉंग क्वेश्चन साठी लॉंग आन्सर्स आहे. ओके. त्याच्यानंतर सेक्शन बी जो आहे, सेक्शन बी आपल्याला शॉर्ट आन्सर्स आहे. शॉर्ट आन्सर्स लिहायचे आणि त्याच्यानंतर सेक्शन सी हे काय असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. सेक्शन सी काय असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मग सेक्शन ए मध्ये आपल्याला टोटल 6 क्वेश्चन असतील. किती? टोटल 6 क्वेश्चन असेल. त्या 6 क्वेश्चन पैकी आपल्याला 4 सोडवायचे आहेत, 2 ऑप्शनल आहेत. ओके, 4 सोडवायचे आहे आणि ईच क्वेश्चन आपल्याला 6 मार्क असणार आहे. असे आपले टोटल किती झाले? 24 मार्क. त्याच्यानंतर सेक्शन बी जो आहे, सेक्शन बी मध्ये आपल्याला टोटल 5 क्वेश्चन्स असतील आणि 5 क्वेश्चन पैकी आपल्याला 4 क्वेश्चन सोडवा लागतील. ओके, 5 क्वेश्चन पैकी आपल्याला 4 क्वेश्चन सोडवा लागतील. ते काय झाले? टोटल त्याला किती झाले? प्रत्येक ईच क्वेश्चनला आपल्याला 2 मार्क. असे टोटल किती झाले? 8 मार्क. 24 आणि 8 32 झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन सी जो आहे, सेक्शन सी मध्ये आपल्याला 2 क्वेश्चन असतील. दोन्ही क्वेश्चन कसे असतील? कंपल्सरी असतील. दोन्ही क्वेश्चन कसे असतील? कंपल्सरी असतील. मग त्या कंपल्सरी क्वेश्चन मध्ये अजून 4-4 क्वेश्चन सब क्वेश्चन असतील. अजून 4-4 क्वेश्चन सब क्वेश्चन असतील ना, ते किती मार्काला? 8 मार्काला. किती मार्काला? टोटल 8 मार्काला. सेक्शन सी किती मार्काला असेल? 8 मार्काला. असे टोटल आपले 32 आणि 8 किती होतात? 40. असे टोटल 40 मार्क आपल्याला असतील. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला कसं लॉंग क्वेश्चन्स जे असतील, लॉंग क्वेश्चन्स मध्ये आपल्याला थोडंसं इलॅबोरेट करायला लागेल, थोडं डिस्क्रिप्टिव्ह लिहायला लागेल. शॉर्ट आन्सर्स मध्ये आपल्याला थोडंसं कमी शॉर्ट मध्ये शॉर्ट नोट्स वगैरे अशा त्याच्यामध्ये लिहायला लागेल. त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स वगैरे येऊ शकतात. त्याच्यानंतर इनलिस्टिंग वगैरे येऊ शकते. ओके. आणि सेक्शन सी मध्ये तुम्हाला मग त्याच्यामध्ये मॅच द पेअर, फिल इन द ब्लँक्स, डू ॲज डायरेक्टेड, वन आन्सर क्वेश्चन, वन सेंटेन्स क्वेश्चन. ओके. असे आपल्याला त्याच्यामध्ये काय येतील? क्वेश्चन्स येऊ शकतील. ठीक आहे. तर जास्त आपण त्याच्यामध्ये वेळ घालवू नये. आता तुम्हाला समजलं असेल पेपर पॅटर्न. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण आता पुढे जाऊ. आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहू. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहू. त्याच्या आधी तुम्ही वापस सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ आपण शेअर करा, की जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचलं पाहिजे. ठीक आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे आपला हॉर्टिकल्चरचा. हॉर्टिकल्चर आपण हॉट 111 शिकतोय. हॉट 111 आता तुम्हाला 111 म्हणजे माहितच असेल ऑलमोस्ट. ठीक आहे. तर हॉट 111 याच्यामधला आपला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जो 80 मार्काचा होता. जो 80 मार्काचा होता आपला तो क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यानुसार मी तुम्हाला इलॅबोरेट केलेलं आहे, पण तरीही मी तुम्हाला सांगेल की 6-6 मार्कासाठी कसं कसं लिहायचं. तर कधीही लक्षात ठेवा, आपण जेव्हा क्वेश्चन पाहतो, क्वेश्चन पाहिल्याबरोबर आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला क्वेश्चन ची फोड करायची. आपल्याला क्वेश्चनची काय करायची? फोड करायची. आपल्याला 2 क्वेश्चन आपल्याला पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. जसं याच्यामध्ये विचारलं डिफाईन हॉर्टिकल्चर. हा झाला एक पार्ट. हा ठीक आहे. आम्ही डिफिनेशन करून दिली, डिफाईन केलं, हॉर्टिकल्चर डिफाईन करून टाकलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर राईट स्कोप अँड इम्पॉर्टन्स. मग पहिले स्कोप लिहायचे. राईट स्कोप हा एक पार्ट झाला. राईट इम्पॉर्टन्स हा एक पार्ट झाला. मग अशा 3 पार्ट मध्ये आपण हा क्वेश्चन काय केला? डिवाइड करून दिला. 3 पार्ट मध्ये आपण हा क्वेश्चन काय करून दिला? डिवाइड करून दिला. मग याच्यामध्ये डेफिनेशन ऑलवेज सायंटिफिक असली पाहिजे. मी म्हणत नाही ऍज इट इज असली पाहिजे, पण सायंटिफिक असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सायंटिफिक शब्द वापरा. जास्त त्याच्यामध्ये सायंटिफिक शब्द वापरा, जेणेकरून काय होईल? तुमचे जे चेक करणारे आहेत, पेपर चेक करणारे आहेत, त्यांना ते इम्प्रेसिव्ह वाटेल. ठीक आहे. तो पहिला जो क्वेश्चन आहे आपला, डिफाईन हॉर्टिकल्चर. आता हॉर्टिकल्चर मी तुम्हाला सांगितलंय, आपण रेग्युलर लेक्चर मध्ये घेतलाय, की हॉर्टिकल्चर हा लॅटिन शब्द वर्डापासून आलेला आहे. त्याचं जो हॉर्टस मिनिंग आहे, हॉर्टस या हॉर्टस शब्दाचं मिनिंग काय होतं? तर एन्क्लोजर. एन्क्लोजर या मिनिंग होते. आणि कल्चरा म्हणजेच काय? कल्टिवेशन. ओके. असा तो शब्द बनलेला आहे. कोणता? हॉर्टिकल्चर. 2 शब्दांपासून बनलेला आहे तो, हॉर्टस आणि कल्चर.
ओके, मग त्याची डेफिनेशन काय होईल? इट इज डिफाईन ॲज अ आर्ट अँड सायन्स ऑफ ग्रोइंग व्हेजिटेबल क्रॉप्स, फ्रूट क्रॉप्स, स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, प्लांटेशन क्रॉप्स. ओके, या सगळ्या ऑर विदिन अ एन्क्लोजर, विदिन अ एन्क्लोजर, त्याला काय म्हणू आपण? हॉर्टिकल्चर. त्यातलाच काय म्हणू आपण? हॉर्टिकल्चर. ओके, हा काय सायन्स आहे आणि आर्ट आहे. सायन्स आहे आणि आर्ट आहे. कशाचं? क्रॉप्स ग्रो करायचं. कोणते क्रॉप्स? जसे की फ्रुट्स, व्हेजिटेबल, फ्लॉवर, स्पायसेस अँड कॉन्डिमेंट्स, प्लांटेशन क्रॉप्स तसे. ठीक आहे, समजलं? मग हा झाला आपला एक पार्ट, डिफाईन हॉर्टिकल्चर. ठीक आहे, आपल्याला एक एक मार्क भेटला किंवा 2 मार्क भेटले. ठीक आहे, आता मग पुढचा जो पार्ट येते आपला, तो काय आहे? ते स्कोप अँड इम्पॉर्टन्स. पुढचा पार्ट येते आपला स्कोप अँड इम्पॉर्टन्स. मग स्कोप अँड इम्पॉर्टन्स मध्ये आपल्याला मेन म्हणजे लक्षात ठेवायचं की आपल्याला असे असे पॉईंट्स लिहायचे आहे की जे आपल्या इंडियन इकॉनॉमीला फायदा करतात आणि आपल्या फार्मर्सला फायदा करतात. असे आपल्याला पॉईंट्स त्याच्यामध्ये लिहायचे इम्पॉर्टन्स मध्ये. आणि स्कोप मध्ये मध्ये आपल्याला तसे स्कोप्स लिहायचे की जे फार्मरला काय काय स्कोप आहे, किंवा फार्मरनी एक क्रॉप का ग्रो केले पाहिजे, हॉर्टिकल्चर क्रॉप्स का ग्रो केले पाहिजे, मग त्याचा स्कोप काय, मग ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टन्स मध्ये काय काय लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये? मग की हॉर्टिकल्चर क्रॉप्स काय? प्रोटेक्टिव्ह क्रॉप्स आहे. प्रोटेक्टिव्ह क्रॉप्स आहे म्हटलं की न्यूट्रिशन त्याच्यामध्ये भेटते, इसेन्शियल अमायनो ऍसिड, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल मिनरल्स त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात, विटामिन्स त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात, फायबर भेटते. ओके, त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमीला जास्त फायदा आहे, जास्त पर कॅपिटा युनिट, म्हणजे पर युनिट कॅपिटा आपल्याला जास्त त्याच्यामध्ये काय भेटते? इन्कम भेटते. ओके, त्याच्यानंतर एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे, हा एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे. ज्याच्यामधले जे क्रॉप आहे, कॅश्यूनट, काजू, कॅश्यूनट हे क्रॉप जे आहे त्याला आपण डॉलर अर्निंग क्रॉप म्हणतो. कारण काय ते आपल्याला काय करते? एक्सपोर्ट व्हॅल्यू जास्त देते. स्पायसेस अँड कॉन्टिमेंट्स यांची एक्सपोर्ट व्हॅल्यू खूप जास्त आहे, यांची डिमांड आहे मार्केटमध्ये. ओके, त्याच्यानंतर आपल्याला याच्यात इनपुट कमी यूज करायला लागते. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल पर्पज साठी रॉ मटेरियल हे प्रोव्हाइड करते. इंडस्ट्रियल पर्पज साठी रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते, जसं की आपलं केचप झालं, जॅम झालं, जेली झालं, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला रॉ मटेरियल प्रोव्हाइड करते हॉर्टिकल्चर क्रॉप्स. ओके, त्याच्यानंतर सोशल इम्पॉर्टन्स आहे. केळं वगैरे आपण आपल्या सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे युज करतो ना केळं, तर मग त्याचं सोशल इम्पॉर्टन्स आहे. आंब्याचं सोशल इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, हे काय झालं त्याचं इम्पॉर्टन्स. मग स्कोप काय आहे? स्कोप काय की वायडर अडॅप्टेबिलिटी आहे. आपल्या भारतामध्ये वायडर अडॅप्टेबिलिटी आहे क्लायमेटची. मग त्याच्यामुळे कोणत्याही टाईपचा आपण क्रॉप तिथे यूज लावू शकतो, कोणत्याही टाईपचा प्लांट आपण तिथे काय करू शकतो? लावू शकतो. ओके, टेम्परेट रिजन मध्ये टेम्परेट क्रॉप, ट्रॉपिकल रिजन मध्ये ट्रॉपिकल क्रॉप, ट्रॉपिकल रिजन मध्ये सब ट्रॉपिकल क्रॉप्स, एरिड रिजन मध्ये एरिड क्रॉप, हे असे वेगवेगळे क्रॉप्स आपण काय करू शकतो? लावू शकतो विदिन अ भारतात. म्हणजे फार्मर्सला काय आहे? अडॅप्टिबिलिटी आहे. फार्मर्स त्याच्यामधले प्लांट चूज करू शकतात, की असं नाही की हिची मोनोपॉली आहे, या क्रॉपची मोनोपॉली की इथं हेच क्रॉप चालतील, असं इथं नाहीये. ठीक आहे, नेसेसिटी आहे, लोकांना गरज आहे, फ्रुट्सची गरज आहे, व्हेजिटेबल्सची गरज आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट व्हॅल्यू जास्त आहे. त्याच्यामध्ये अपग्रेडेशन आणि प्रोडक्शन अपग्रेडेशन वाढतच जाते, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन येतच राहते. ओके, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग फॅसिलिटी वाढवायची आपल्यामध्ये काय स्कोप आहे. त्याच्यानंतर काय? प्रोसेसिंग व्हॅल्यू, व्हॅल्यू ऍडिशन, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये फार्मर्सला स्कोप आहे. रॉ मटेरियल, स्वतः रॉ मटेरियल तयार करा, किंवा मग फॅक्टरीज जे बिझनेसमॅन आहे ते फॅक्टरीज वगैरे एस्टॅब्लिश करून त्याच्यामध्ये काय करू शकतात? प्रोसेसिंग प्रोडक्ट्स यूज करू, प्रोसेसिंग प्रोडक्ट्स काय करू शकतात? त्याच्यामध्ये तयार करू शकतात. ओके, हे काय झालं? स्कोप अँड इम्पॉर्टन्स. हा आपला एक क्वेश्चन झाला, स्कोप अँड इम्पॉर्टन्स, डिफाईन हॉर्टिकल्चर अँड स्कोप अँड इम्पॉर्टन्स. मग याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं काय काय लिहायचं? पहिले डेफिनेशन, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचं स्कोप. मग आता हा जो होता हा 8 मार्काचा क्वेश्चन होता. आता 8 मार्काचं तुम्हाला क्वेश्चन नाहीये, तुम्हाला 6 मार्काचे क्वेश्चन आहे. मग 6 मार्काच्या क्वेश्चन मध्ये काय येईल तुम्हाला? की डिफाईन हॉर्टिकल्चर, राईट इम्पॉर्टन्स, आयदर राईट इम्पॉर्टन्स किंवा आयदर राईट स्कोप. ओके, असं येईल, किंवा मग दोन्हीही येऊ शकते तुम्हाला, दोन्ही तिथे येऊ शकते. जर त्यांनी ठरवलं की आपल्याला पेपर लेंदी करायचा आहे, तर मग ते दोन्हीही तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे, हे झाला आपला एक टॉपिक. त्याच्यानंतर डिस्क्राईब इन डिटेल, सेकंड क्वेश्चन वर येऊ आपण. त्याच्यामध्ये डिस्क्राईब इन डिटेल पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल सिलेक्टिंग द साईट फॉर एस्टॅब्लिशमेंट ऑफ फ्रूट ऑर्चर्ड. फ्रूट ऑर्चर्ड मध्ये आपण फ्रूट ऑर्चर्ड जेव्हा आपण बगीचे वगैरे लावतो, तेव्हा आपल्याला साईट, कशी साईट पाहिजे, कोणत्या साईटवर आपण काय करू शकतो? ऑर्चर्ड लावू शकतो, कोणत्या जमिनीवर आपण ऑर्चर्ड लावू शकतो. की असं नाही ना की आपण शेत आहे, तर मग मी माझ्या शेतात लावून देऊ, पाहिलं नाही की बा शेतात काय काय अवेलेबिलिटी आहे, नाही आहे, तिथे ती सॉइल चांगली आहे नाही आहे, ते पाहिलं नाही, पाहिलं डायरेक्ट आपण ऑर्चर्ड तिथे एस्टॅब्लिश केलं, तर असं जमणार आहे का? नाही. आपल्याला प्रॉपर तिथे काय करायला लागेल? पाहणी करायला लागेल की आपण जे क्रॉपसाठी ऑर्चर्ड लावून राहिलो, आपण समजा संत्र्यांसाठी ऑर्चर्ड लावून राहिलो, तर ते तिथे युजफुल आहे का? नाही. तर ओके, तिथे प्रोडक्टिव्ह आहे का नाही, तर हे आपल्याला तिथे पाहायला लागेल. त्याच्यामधले मग आपण जे पॉइंट्स त्याच्यामध्ये काढले,
आता आपल्याला इलॅबोरेट तर तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला पॉईंट सांगितले की हे पॉईंट्स जे आहेत या पॉईंट्स नुसार तुम्हाला चालायला लागणार आहे. मग कोणते कोणते पॉईंट्स? तर क्लायमेट पाहायला लागणार आहे तुम्हाला. तिथे चांगलं आपल्याला एक्स्ट्रीम लो कंडिशन नाही पाहिजे, एक्स्ट्रीम हाय कंडिशन नाही पाहिजे. प्रॉपर कंडिशन पाहिजे की जिथे प्रॉपर टेम्परेचर पाहिजे की जिथे की काय होऊ शकते, फ्रूट क्रॉप्स डेव्हलप होऊ शकतात. ओके, ऑर्चर्ड एस्टॅब्लिश होऊ शकते. सॉइल क्लायमेट अजून म्हटलं आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही जास्तही नाही पाहिजे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कमी नाही पाहिजे. ओके, जास्त असली तर त्याच्यामध्ये काय होईल, पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स येईल. कमी असली तर कमी नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉइल सॉइल कशी पाहिजे, जास्त हार्ड सॉइल नाही पाहिजे, जास्त कॉम्पॅक्ट सॉइल नाही पाहिजे, थोडीशी क्रम्बी सॉइल पाहिजे. अजून क्रम्बी सॉइल पाहिजे. अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये, त्या सॉइल मध्ये आपल्याला कसे कॅल्केरियस सॉइल नको, ऍसिडिक सॉइल नको, त्याच्यानंतर सोडिक सॉइल नको, आपल्याला न्यूट्रल सॉइल पाहिजे. त्या सॉइलचा पीएच न्यूट्रल असला पाहिजे. आणि अजून काय महत्वाचं मग त्याच्यामध्ये जास्त क्ले सॉइल नको किंवा जास्त सँडी सॉइल नको. हे तुम्हाला इलॅबोरेट करायचं. हे त्याच्यामध्ये काय करायचं, इलॅबोरेट करायचं. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि पॉईंट्स नुसार आपल्याला ते इलॅबोरेट करायचं आहे. तुम्ही जर सगळं रट्टा मार जर करसाल तर ते तुम्हाला कधीच फायदेशीर ठरणार नाही. ठीक आहे. नंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी. आपल्याकडे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे का नाही, रोड स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे की नाही, ते आपल्याला पाहणं आहे. कारण ऑर्चर्ड्सला ते क्रॉप्स आणणं, जे क्रॉप्स असतात, जे सिडलिंग्स वगैरे असतात, ते आणणं, ते लावणं, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागते, ट्रक्स वगैरे, भरपूर ट्रक्स वगैरे लागतात ना. त्याच्यानंतर एफआयएम वगैरे आणण्यासाठी. तर तिथे मग ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही हार्वेस्ट केल्यानंतर तुमचं जे प्रोड्यूस आहे, ते प्रोड्यूस तुम्ही मार्केटमध्ये विकायला नेता तर तिथे पण तुम्हाला ती ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. नंतर इरिगेशन फॅसिलिटी आहे की नाही. चीप मॅन पॉवर, तुमच्याकडे मॅन पॉवर आहे का नाही ते पाहायचंय तुम्हाला. तुमच्या गावात जर तुम्ही ऑर्चर्ड लावून राहिले आणि तुमच्या गावात तुमच्याकडे मजुरच अवेलेबल नाही, किंवा मग तुमचं शेती इतकं दूर आहे की तुमच्या इथं मजूर यायला तयार नाही, तर मग तो प्रॉब्लेम होईल. किंवा मग मजूर येऊन राहिले पण पैसे खूप घेऊन राहिले, मग तो खूप प्रॉब्लेम होईल ना. कारण तुमची इनपुट कॉस्ट वाढून राहिली, मग तुम्ही लॉस मध्ये जासाल ना. मग ते नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. नंतर ओनर्स हाऊस, तुमचं घर किती जवळ आहे. ठीक आहे. नाहीतर रासन वेगळ्या गावाला, शेत वेगळ्या गावाला, तसं जमणार आहे का तुम्हाला. कारण तुम्हाला नेहमी लक्ष द्यायला लागते तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट जवळ आहे की नाही ते पाहणं आहे आपल्याला, की मार्केट कोणतं मार्केट जवळ आहे. समजा आता नागपूरचं आहे, नागपूरला संत्रा मार्केट जवळ आहे, तर नागपूरचे जे आसपासचे गाव आहे ते काय करतात, संत्र्याच्या बागा टाकतात. ओके, कारण तिथं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेलेबल आहे, नागपूरचं मार्केट जवळ आहे. आणि पेरिशेबल जे आपले फ्रुट्स असतात, फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल, हे पेरिशेबल नेचरचे असतात. पेरिशेबल नेचरचे म्हणजे की लवकर ते सडतात, लवकर ते खराब होतात. मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना लवकरात लवकर विकायला लागते आणि लवकरात लवकर ते कन्झ्युमर पर्यंत पोहोचवा लागते. ठीक आहे. मग ह्या मार्केट फॅसिलिटीज अवेलेबल आहे की नाही ते आपल्याला तिथे पाहायचे. हे काय झाले, पॉइंट झाले. पॉइंट कन्सिडर केले आपण की जे कशासाठी, तर साईट एस्टॅब्लिशमेंट करायसाठी आपण हे पॉइंट कन्सिडर केले. मग हेच पॉइंट पहिले लिहायचे आणि या पॉइंट्स मध्ये आपल्याला ते इलॅबोरेट करायचं. ठीक आहे. मग याच टॉपिक मधून आपल्याला दुसरा क्वेश्चन कोणता येऊ शकते, जो मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन मला तरी वाटते आहे, तो म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण जे मेथड्स पाहिल्या, स्क्वेअर मेथड, रेक्टँग्युलर मेथड, हेक्सागोनल मेथड, ट्रायंग्युलर मेथड, क्विनिक्स मेथड, ओके, कंटूर मेथड, या ज्या मेथड्स आपण पाहिल्या, या मेथड्स तुम्हाला या सेम मध्ये या वर्षी विचारल्या जाऊ शकतात. मागच्या वर्षी हा क्वेश्चन विचारला, पुढच्या वर्षी हा क्वेश्चन विचारला जातो. इनलिस्ट द मेथड्स ऑफ ऑर्चर्ड एस्टॅब्लिशमेंट. ओके, मेथड्स ऑफ ऑर्चर्ड एस्टॅब्लिशमेंट. आणि किंवा मग त्याच्यामध्ये काय होऊ शकते, एक्सप्लेन एनी मेथड, किंवा त्याच्यामध्ये स्क्वेअर मेथड एस्टॅब्लिश करायला येऊ शकते, एक्सप्लेन करायला येऊ शकते. त्याच्यामध्ये तुम्हाला रेक्टँग्युलर मेथड एक्सप्लेन करायला येऊ शकते, त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंग्युलर मेथड एक्सप्लेन करायला येऊ शकते. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून काय, याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पण येऊ शकतात. डायगोनल मेथड कशाला म्हणतो आपण. ओके, फिलर क्रॉप म्हणजे कोणतं क्रॉप, किंवा मग राईट द नेम ऑफ द एनी टू फिलर क्रॉप्स. फिलर क्रॉप मध्ये मग पपाया, गवा हे कांचे झाले, कोणते फिलर क्रॉप झाले. फिलर क्रॉप म्हणून आपण युज करू शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, स्क्वेअर मेथड असेल, स्क्वेअर मेथड मध्ये आपण स्क्वेअरला लावले आणि त्याच्या मधात जे आपण क्रॉप ठेवतो, फिलर क्रॉप. किंवा मग आपण हेक्सागोनल मेथड मध्ये पण पाहिलं, ओके. त्याच्यामध्ये सेप्ट्यूल मेथड म्हणतो आपण त्याला. सेप्ट्यूल मेथड कोण म्हणतो, की आपण हेक्सागोनल मेथडनी आपण ते हे करतो, हेक्सागोनल मेथडने आपण झाडं लावतो. ठीक आहे. पण आपण मधातही एक झाड लावतो, ज्याला आपण काय म्हणतो, फिलर क्रॉप. त्याला काय म्हणतो आपण, फिलर क्रॉप. मग असं क्रॉप काऊन लावतो आपण, ही जागा एवढी खाली न राहायसाठी आपण तिथे हे झाड लावतो. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, फिलर क्रॉप. मग याच्यामध्ये 7 क्रॉप मावून राहिले म्हणून आपण त्याला सेप्ट्यूल मेथड म्हणतो. हे हा काय चला ऑब्जेक्टिव्ह झाला ना. हा तुम्हाला वन लाईनर ऑब्जेक्टिव्ह झाला. ते तुम्हाला विचारू शकतात. किंवा मग फिलर क्रॉपचे 2 एक्झाम्पल सांगा, विचारू शकतात. हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी आपण कोणतं मेथड युज करू शकतो ते तुम्हाला विचारू शकतात. ट्रँग्युलर मेथड आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग साठी युज करतो. ठीक आहे. हे तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे.
मग आता तिसरा क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचा तिसरा क्वेश्चन आपला जो आहे, आता मी जे तुम्हाला जे सांगतोय, तुम्हाला जे आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितले किंवा मग मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन सांगितला की याच्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, मग ते तुम्ही राईट डाऊन घेऊन करून घ्या आणि पेपरच्या वेळेस ते वाचा. पेपरच्या वेळेस ते वाचा. हे तर तुम्ही वाचणारच आहे, हे तर तुम्हाला लक्षात राहणारच आहे. पण मी जे एक्स्ट्रा सांगतोय ते पण तुम्ही ते राईट डाऊन करून घ्या आणि ते तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण परीक्षा काय आहे, जवळ आली आहे. ठीक आहे. आणि आपल्याला एकच पेपर नाही, आपल्याला भरपूर पेपर आहेत. ठीक आहे. डिफाईन प्लांट प्रोपॅगेशन. आता डिफाईन प्लांट प्रोपॅगेशन याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे की पहिले डेफिनेशन डिफाईन करून घ्यायचं. प्लांट प्रोपॅगेशन डिफाईन केलं, ठीक आहे. प्लांट प्रोपॅगेशन डिफाईन केलं. जर तुम्हाला वाटलं, मग आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे की जर त्यांनी फक्त डिफाईन म्हटलं तर डिफाईनच करायचं, डिफाईन म्हटलं तर डिफाईनच करायचं. पण मग त्यांनी जर म्हटलं व्हॉट इज प्लांट प्रोपॅगेशन, व्हॉट इज प्लांट प्रोपॅगेशन किंवा मग एक्सप्लेन प्लांट प्रोपॅगेशन, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा पॅरेग्राफ लिहायला लागेल प्लांट प्रोपॅगेशनवर. 3-4 पॉईंट लिहायला लागतील प्लांट प्रोपॅगेशन, की प्लांट प्रोपॅगेशन आहे काय. मग त्याच्यामध्ये काय लिहिसाल, त्याच्यामध्ये एक तर डेफिनेशन असेल, प्लांट प्रोपॅगेशनची डेफिनेशन असेल. ठीक आहे. मग प्रोपॅगेशनची डेफिनेशन काय आहे, मग प्रोपॅगेशनची डेफिनेशन काय आहे की आपण काय करतो, प्लांट्स प्रोड्यूस करतो, न्यू प्लांट्स प्रोड्यूस करतो फ्रॉम द एक्झिस्टिंग प्लांट. फ्रॉम द एक्झिस्टिंग प्लांट आपण काय करतो, न्यू प्लांट प्रोड्यूस करायचं काम करतो. ते काय झालं, प्रोपॅगेशन. ओके. मग त्या प्रोपॅगेशनच्या दोन मेथड्स आपण पाहतो, सेक्शुअल मेथड, असेक्शुअल मेथड. त्या तुम्ही त्याच्यात लिहू शकता. ओके. मग याच्यात त्यांनी जसं विचारलंय, या क्वेश्चन मध्ये जसं त्यांनी म्हटलेलं आहे की डिफाईन प्लांट प्रोपॅगेशन, राईट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ सेक्शुअल अँड असेक्शुअल प्रोपॅगेशन. हा लेंदी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, सेक्शुअल प्रोपॅगेशनचे आणि असेक्शुअल प्रोपॅगेशनचे मेरिट्स अँड डिमेरिट्स. मग याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये काय लिहायचं, पहिले तुम्ही आता डिफाईन करून टाकलं, प्लांट प्रोपॅगेशन काय केलं, डिफाईन केलं. ओके. प्लांट प्रोपॅगेशन डिफाईन केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सेक्शुअल प्रोपॅगेशन. सेक्शुअल प्रोपॅगेशनची डेफिनेशन, की सेक्शुअल प्रोपॅगेशन काय आहे, बाय मीन्स ऑफ सीड आपण जेव्हा प्रोपॅगेट करतो त्याला काय म्हणतो आपण, सेक्शुअल प्रोपॅगेशन. ओके. मग त्याचे मेरिट्स आणि त्याचे डिमेरिट्स. ओके. त्याच्यानंतर असेक्शुअल प्रोपॅगेशन, असेक्शुअल प्रोपॅगेशनचे मेरिट्स, त्याचे एक्झाम्पल किंवा मग त्याचं आपण काय म्हणू, त्याची डेफिनेशन, त्याचं मग त्याच्यानंतर मेरिट्स आणि त्याचे डिमेरिट्स असेक्शुअल प्रोपॅगेशन, हे लिहायचं. हा काय झाला, एक पूर्ण पॅटर्न झाला क्वेश्चन लिहायचा, की जेणेकरून पुढचा जो आहे, जो तुमचे पेपर चेक करेल, तो काय, अरे बापरे काय पेपर लिहिला राजा यानं, खूपच मस्त लिहिलं, एकदम सिस्टमिक. आपल्याला सिस्टमिक लिहायचं, एकदम सिस्टमिक. जास्त लेंदी नाही लिहायचं, जास्त शॉर्टही नाही लिहायचं. आपल्याला कसं लिहायचं, एकदम सिस्टमिक. ठीक आहे. हा झाला तिसरा क्वेश्चन. मग याच्यामध्ये आता मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन कोणता येऊ शकते, याचा जो हा जो चॅप्टर आहे, प्लांट प्रोपॅगेशनचा जो चॅप्टर आहे, मग याच्यामध्ये हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात म्हणजे येतातच. मग याच्यामधला हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आता मागच्या वर्षी झाला, मग पुढच्या वर्षी अजून कोणता क्वेश्चन येऊ शकते, तर त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकते की एक्सप्लेन कटिंग, एक्सप्लेन स्टेम कटिंग, एक्सप्लेन त्याच्यानंतर ग्राफ्टिंग, एक्सप्लेन लेअरिंग. ओके. असे क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये येऊ शकतात. किंवा मग इन लिस्टिंग येऊ शकते. प्रोपॅगेशन मेथड्स काय करा, इन लिस्ट करा. ठीक आहे, असं येऊ शकते. मग आपण चला, आपण आता रिव्हिजन करूनच राहिलो तर आपण इनलिस्टिंग करून टाकू. ठीक आहे. प्लांट प्रोपॅगेशन मेथड्स इनलिस्टिंग करून टाकू. कोणत्या, असेक्शुअल मेथड. कोणत्या, असेक्शुअल मेथड. तर मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहिलं होतं स्टेम कटिंग. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कटिंग. मग कटिंग मध्ये आपण स्टेम कटिंग, रूट कटिंग, लीफ कटिंग. स्टेम कटिंग, रूट कटिंग आणि लीफ कटिंग. आता स्टेम कटिंग मध्ये कोणते कोणते येतात, स्टेम कटिंग मध्ये येतात आपले हार्डवुड कटिंग, सेमी हार्डवुड कटिंग आणि सॉफ्टवुड कटिंग. एका स्टेम कटिंग मध्ये येतात. त्याच्यानंतर लीफ कटिंग, त्याच्यानंतर रूट कटिंग. ओके. त्याच्यानंतर या प्रत्येकाचे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय, मी तुम्हाला इलॅबोरेटी करून दिलेलं आहे की याला कसं विथ द डायग्राम, विथ द डायग्राम मी तुम्हाला सांगितलंय. आणि जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं, जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आलं, कटिंग एक्सप्लेन करायला आलं, ग्राफ्टिंग एक्सप्लेन करायला आलं, तर त्याच्या डायग्राम मस्ट काढा. त्याच्या डायग्राम काढा म्हणजे तुम्हाला काढाच लागणार आहे त्या डायग्राम. कारण डायग्रामनी एक वेगळा तुमचं काय होते, छवी तयार होते. डायग्राम एक वेगळी छवी, अरे पोराला येते बा, पोरगा हुशार आहे. ठीक आहे. त्यामुळे मग डायग्राम काढा की जेणेकरून ते तुमचं अजून जास्त चांगलं दिसेल, अजून जास्त तुमचं वाटेल की बस जो हे करणार आहे, परीक्षार्थी जो आहे, जो परीक्षा तुमची चेक करतो, पेपर चेक करतो, मग त्याला ते अजून चांगलं वाटेल. नाही, तिथं तो तुम्हाला जिथं तुम्हाला तो 3 मार्क देईन, 4 मार्क देईन, 5 मार्क देईन, तिथं तो तुम्हाला 6 पैकी 6 मार्क देईन, जर तुमचा तो डायग्राम असेल तर. ठीक आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथं डायग्राम गरजेची आहे तिथं डायग्राम काढायची. ठीक आहे. तसं जसं ट्रेनिंग मेथड्सचे आपण जेव्हा मेथड्स पाहू, त्याच्यामध्ये मग ट्रेनिंग मेथड्सच्या डायग्राम्स काढायच्या. ठीक आहे. हा आपण प्लांट प्रोपॅगेशन वर येऊ. ट्रेनिंग मेथड्स आहे पुढचा क्वेश्चन, मी तुम्हाला सांगतो ते. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये अजून क्वेश्चन कोणते विचारले जाऊ शकतात, कटिंगच्या स्टेम, आपलं कटिंग वर, ग्राफ्टिंग वर, बडिंग वर, लेअरिंग वर क्वेश्चन आपलं तुम्हाला विचारलं. मायक्रो प्रोपॅगेशन वर तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. मायक्रो प्रोपॅगेशन वर काय येऊ शकते, तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते. तेही लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय, कटिंगचे आपण पाहिले, स्टेम कटिंग पाहिलं, लिफ कटिंग पाहिलं, रूट कटिंग पाहिलं. त्याच्यानंतर मग आपण जाऊ ग्राफ्टिंग वर.
ग्राफ्टिंग वेगवेगळ्या टाईपच्या ग्राफ्टिंग आहे, सॅडल ग्राफ्टिंग, व्हिप ग्राफ्टिंग, इपिकोटल ग्राफ्टिंग, इनार्चिंग. ओके, त्याच्यानंतर क्लेफ्ट ग्राफ्टिंग, या सगळ्या ग्राफ्टिंगच्या मेथड्स आहे, आपण या डिटेलमध्ये पाहिलेल्या आहे. आपण जे रेग्युलर लेक्चर घेतो त्या रेग्युलर लेक्चरमध्ये आपण या डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आपलं हे काय चालू आहे सध्या, रिव्हिजन चालू आहे. ठीक आहे, मग आपलं रेग्युलर लेक्चर पाहायसाठी तुम्ही शेतीशाळा ऍप आहे, शेतीशाळा ऍप डाउनलोड करा. शेतीशाळा ऍप डाउनलोड केल्यानंतर तिथे आपलं ऍग्री मास्टर क्लास म्हणून आपलं बॅच आहे. ती बॅच काय करा, परचेस करा. तिथे तुम्हाला आपले लेक्चर्स, तिथे आपल्याला लेक्चर्स, तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स दिसतील. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काही फ्री कंटेंटही भेटते, फ्री पीडीएफ, फ्री कंटेंटही तुम्हाला त्याच्यामध्ये भेटते. ठीक आहे, तर ते तुम्ही लगेच करा की जेणेकरून तुम्हाला त्याचा, आता परीक्षा आहे तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आता परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. वेळ गेलेली नाहीये अजूनही, ते तुम्ही त्याची लेक्चर पाहू शकता आणि ते लेक्चर पाहून तुम्ही प्रॉपर ते बेसिक क्लिअर करू शकता. ठीक आहे, तसा तो जो हे आहे आपला क्लास आहे, तो आपला 1499 रुपयाचा आहे. फर्स्ट इयर वाल्यांसाठी तो 1499 रुपयाचा आहे. पण आपण स्पेसिफाईड टाइम साठी आपण तो 999 रुपयाचा केलेला आहे. त्यामुळे तो तुम्ही लगेच जाऊन परचेस करा आणि आपले जे लेक्चर्स आहे, आपले जे सब्जेक्ट वाईज लेक्चर आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये पहा पेपरच्या आधी. कारण पेपर आहे आता, पेपरच्या आधी तुम्ही ते पाहिलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचा, जास्त डोक्यात घुसेन अजून. ठीक आहे, तर ज्यांनी केलेला असेल त्यांना तर माहितीच आहे ऑब्विस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ग्राफ्टिंग झालं. त्याच्यानंतर बडिंगचे कोणते कोणते टाइप्स पाहिले आपण. त्याच्यामध्ये रिंग बडिंग येते, फ्लुइड बडिंग येते, त्याच्यानंतर चिप बडिंग येते, शील्ड बडिंग येते, त्याच्यानंतर अजून कशाची कोणती येते, फॉर्केट बडिंग येते. ओके, फॉर्केट बडिंग येते, पॅच बडिंग येते. ओके, हे सगळे आपण त्याच्यामध्ये टाइप्स पाहिले बडिंगचे. एक रिव्हिजन चालू आहे, जस्ट रिव्हिजन चालू आहे. त्याच्यामध्ये लेअरिंग मध्ये आपण काय पाहिले, माउंट लेअरिंग पाहिलं, सर्पेंटाईन लेअरिंग पाहिलं, कंपाऊंड लेअरिंग पाहिलं. ओके, त्याच्यानंतर एअर लेअरिंग पाहिलं. एअर लेअरिंग त्यालाच आपण, एअर लेअरिंग मध्ये मग अजून एक तिथं एमसीक्यू आला पहा इथे. एअर लेअरिंग मध्ये एमसीक्यू आला काय, की एअर लेअरिंग आपण काय म्हणतो, मार्कोटेज लेअरिंग म्हणतो आणि गुट्टी लेअरिंग म्हणतो. मार्कोटेज लेअरिंग आणि गुट्टी लेअरिंग म्हणतो. हे कशामध्ये आलं मग, हा झाला एमसीक्यू, हा तुम्हाला विचारला जाऊ शकते. राईट डाऊन करून चला, राईट डाऊन करत चला. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आता जो पुढचा क्वेश्चन आहे आपला, तो आहे डिफाईन ट्रेनिंग अँड राईट इज ऑब्जेक्टिव्ह. मग याला आपण फोड केली, या प्रश्नाची काय केली आपण, फोड केली. डिफाईन ट्रेनिंग, राईट ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यानंतर मेथड्स ऑफ ट्रेनिंग, या 3 पार्ट्स मध्ये आपण याची फोड केली. मग पहिले डिफाईन करून टाकलं ट्रेनिंगला. ट्रेनिंग काय आहे, ट्रेनिंग ह्या अशी मेथड आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण ब्रांचेस कट करतो, आपण झाडाला वेगळा पर्टिक्युलर शेप देतो. कशासाठी, तर त्याचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहे. हाय प्रोडक्शन साठी, सनलाइटला एक्सपोज व्हायसाठी वगैरे, यासाठी आपण सगळं ते करतो. ठीक आहे, ट्रेनिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ गायडिंग and controlling the growth and form of a plant by arranging or directing its stem, branches or shoots into a desired shape or position, usually to improve appearance, productivity and ease of management. ठीक आहे, झालं ट्रेनिंग. मग याच्याच डेफिनेशन मध्ये याचे ऑब्जेक्टिव्ह येतात. काय, की आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे. मॅक्झिमम लीफ एरिया जो आहे तो आपल्याला सनलाइटला एक्सपोज करायचा आहे. त्याच्यानंतर विंड पासून आपल्याला ते वाचवायचं आहे. ठीक आहे, विंड पासून आपल्याला वाचवायचं आहे आणि जास्त हायटेड नाही होऊ. जर झाड जास्त हायटेड होऊ दिलं तर आपल्याला काय तिथं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस प्रॉपर करता येणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्याला एका सर्टन हाईट पर्यंत कंट्रोल करायचं आहे. हे काय झाले, त्याचे ऑब्जेक्टिव्ह झाले. मग त्याचे ट्रेनिंगचे टाइप्स आपण कोणते कोणते पाहिले, मग सेंटर लीडर सिस्टीम, मॉडिफाईड लीडर सिस्टीम आणि ओपन लीडर सिस्टीम. सेंटर लीडर सिस्टीम मध्ये आपण पाहिलं की मग याचं आता त्यांनी काय केलं, डिस्क्राईब म्हटलं ना, डिस्क्राईब इन डिटेल किंवा एक्सप्लेन इन डिटेल म्हटलं तर तुम्हाला ते प्रॉपर तिन्ही एक्सप्लेन करायला लागणार आहे की त्याच्यामध्ये आपण काय काय करतो. सेंटर लीडर सिस्टीम मध्ये काय करतो आपण, सेंट्रल ऍक्सिस वाढू देतो आणि त्याचे लॅटरल ब्रांचेस काय करतो, कट करतो. टोटली कट नाही करत, एका सर्टन डिझायर शेप मध्ये त्याला आपण कट करतो. ओके, त्याच्यानंतर ओपन लीडर सिस्टीम मध्ये काय करतो आपण, की सर्टन हाईट पर्यंत मेन ऍक्सिस ग्रो होऊ देतो, सेंट्रल ऍक्सिस ग्रो होऊ देतो. त्याच्यानंतर त्याचा सेंटर पॉईंट कट करतो आणि सेंटर पॉईंट कट करून त्याच्या लॅटरल ब्रांचेसला वाढायचा चान्स देतो. ठीक आहे, हे काय झाले ओपन लीडर सिस्टीम. त्याच्यानंतर मॉडिफाईड लीडर सिस्टीम, सेंट्रल लीडर सिस्टीम आणि ओपन लीडर सिस्टीम काय आहे, कॉम्बिनेशन आहे मॉडिफाईड लीडर सिस्टीम. ठीक आहे, मग हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायला लागेल आणि डायग्राम काढायला लागेल. तुम्हाला तिथे काढायला लागेल. मी डायग्राम आपल्या जे पीपीटी आहे, ज्या पीपीटीज आहे आपल्या याच्यावर, त्याच्यामध्ये मी शेअर केलेल्या त्या डायग्राम्स तुम्हाला त्याच्यात काढायला लागतील. ठीक आहे, मॉडिफाईड लेटर सिस्टीमच्या वगैरे. मग याच्या कॉर्डन सिस्टीम, फॅन सिस्टीम, किपिंग सिस्टीम, बोअर सिस्टीम, या सिस्टीम तेवढ्या महत्वाच्या नाही जेवढ्या या 3 महत्वाच्या.
जर एक्सप्लेन इन डिटेल करायला आला तुम्हाला ट्रेनिंग सिस्टीम, तर या तीनच एक्सप्लेन करायच्या: सेंट्रल लेटर सिस्टीम, मॉडिफाईड लेटर सिस्टीम आणि ओपन लेटर सिस्टीम. ठीक आहे. जर तुम्हाला इनलिस्टिंग करायची आली, ट्रेनिंगची इनलिस्टिंग कोणती आहे, तर मग या सगळ्या तुम्हाला काय करायला लागेल, इनलिस्ट करायला लागेल. ठीक आहे. हे झाला एक आपला ट्रेनिंगचा क्वेश्चन. मग याच्यामध्ये अजून आपल्याला दुसरा क्वेश्चन येऊ शकते, डिफाईन प्रुनिंग अँड टाइप्स ऑफ प्रुनिंग, एक्सप्लेनिंग टाइप्स ऑफ प्रुनिंग. आता डिफाईन प्रुनिंग वगैरे मग त्याच्यामध्ये ते करायचं, मग प्रुनिंगची डेफिनेशन लिहायची, प्रुनिंगचे टाइप्स लिहायचे वगैरे. ठीक आहे. मेथड्स लिहायचे प्रुनिंगच्या. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, प्रुनिंगचे ऑब्जेक्टिव्ह लिहायचे. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते तिथे. आता नाऊ इनलिस्ट द डिफरंट इरिगेशन सिस्टीम अँड एक्सप्लेन इन डिटेल ड्रिप इरिगेशन. हा क्वेश्चन महत्वाचा आहे. इरिगेशन सिस्टीम हा क्वेश्चन ऍग्रो मध्ये पण येऊ शकते तुम्हाला. डिफरंट इरिगेशन सिस्टीम कोणत्या कोणत्या आपण पाहिल्या. पहिले इरिगेशन सिस्टीम म्हणजे काय. आता तुम्हाला इनलिस्ट म्हटलं म्हणजे तुम्हाला तिथे लिहायची गरज नाही की इरिगेशन सिस्टीम म्हणजे काय. दीज आर, सरळ सरळ लिहायचं, दीज आर द फॉलोइंग इरिगेशन सिस्टीम्स. ओके. किंवा मग इरिगेशन सिस्टीम्स आर. मग त्याच्यामध्ये आपण पहिले इनलिस्ट केलं. इरिगेशन सिस्टीम काय केलं, पहिले आपण इनलिस्ट केलं. त्याच्यामध्ये फ्लड इरिगेशन, रिंग अँड बेसिन इरिगेशन, फरो इरिगेशन, बेसिन इरिगेशन, त्याच्यामध्ये मॉडिफाईड बेसिन इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, सब सरफेस इरिगेशन, सर्ज इरिगेशन, या सगळ्या इरिगेशन मेथड्स आपण त्याच्यामध्ये काय केल्या, इनलिस्ट केल्या. मग त्याच्यामध्ये काय अजून येईल, किंवा एखादी एक्सप्लेन करा. मग जसं याच्यात म्हटलेलं आहे की ड्रिप इरिगेशन एक्सप्लेन करा, मग ड्रिप इरिगेशन एक्सप्लेन करायची. मग एक्सप्लेन करताना काय करायचं, ते एक्सप्लेन करायची ती इरिगेशन सिस्टीम नेमकी कशी आहे, त्याची डायग्राम काढायची, आणि सोबत सोबत काय करायचं, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस लिहायचे. काय करायचे, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस त्याची लिहायची. एवढं आपल्याला इलॉबरेट करावंच लागेल, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क तिथे भेटतील. ठीक आहे. समजलं. ऍडव्हान्टेजेस काही नाही आलं, ते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला लिहायच लागणार आहे ना. आता ड्रिप इरिगेशन सिस्टीम म्हटलं, ड्रिप इरिगेशन सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस तर येतीलच ना आपल्याला, की तुमचं काय होते, पाणी जास्त सेव्ह होते, वॉटर जास्त सेव्ह होते, आणि जिथं पाण्याची गरज आहे तिथंच पाणी भेटते. ठीक आहे. जास्त पाण्याचा वेस्टेज होत नाही. काय झालं त्याचे फायदे झाले, ऍडव्हान्टेजेस झाले. डिसएडव्हान्टेजेस काय आहे, तुम्हाला सिस्टीम जेव्हा लावतो आपण, ड्रिप इरिगेशन सिस्टीम जेव्हा लावतो, त्याची कॉस्ट जास्त आहे. ठीक आहे. तुम्हाला पाईप चॉकिंगचा प्रॉब्लेम येते, जिथे साल्टी वॉटर आहे, जिथे काय आहे, ज्या पाण्यामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन खूप आहे, मग त्या पाण्यामध्ये सॉल्ट अक्युम्युलेट होतात, त्याचा तो एक प्रॉब्लेम जाते आपल्याला. पाईप वारंवार आपल्याला स्वच्छ करायला लागतात, त्याची कॉस्ट लागते. मी काय झालं, त्याचे डिसएडव्हान्टेजेस झाले, हे लिहायचे सरळ सरळ सरळ. ठीक आहे. हे काय झालं तुमचं इरिगेशन सिस्टीम. मग आता इरिगेशन सिस्टीम, आता हा क्वेश्चन इरिगेशन सिस्टीमवर तुम्हाला, हाच एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. इनलिस्ट आणि एक्सप्लेन एनीवन, इनलिस्ट आणि एक्सप्लेन एनीवन. त्यामुळे तुम्ही सगळं इरिगेशन होल जो चॅप्टर आहे तो वाचून जा. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही एक येईल, आणि त्याची डायग्राम खूप महत्वाची आहे त्याची. इरिगेशन सिस्टीमची डायग्राम खूप महत्वाची आहे. ठीक आहे. नाऊ 6th क्वेश्चन आहे आपला, डिफाईन पीजीआर, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. एक्सप्लेन केलेलं आहे मी तुम्हाला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काय आहे. ओके. मग याच्यामध्ये आपल्याला डिफाईन करायचं की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, त्याचे रोल्स काय आहे. ओके. मग आता इथे रोल म्हटलं तर इथे मग सगळे रोल लिहायचे, असं नाही की फक्त ऑक्सिन, गिब्रेलिन, सायटोकायनिन, सगळे रोल लिहायचे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ऍब्सिलिक ऍसिडचाही रोल आला पाहिजे, त्याच्यामध्ये इथिलिनचाही रोल आला पाहिजे, सगळ्याच गोष्टीचा रोल आला पाहिजे. ठीक आहे. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, मग त्याच्यामध्ये ग्रोथ इनिबिटर्सचाही रोल आला पाहिजे, ग्रोथ प्रमोटर्सचाही रोल आला पाहिजे. ठीक आहे. मग सगळे रोल्स लिहायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग याच्यामध्ये अजून वेगळा क्वेश्चन कसा येऊ शकतो, डिफाईन पीजीआर अँड एक्सप्लेन ऑक्सिन, एक्सप्लेन गिब्रेलिन, राईट द रोल ऑफ गिब्रेलिन, राईट द रोल ऑफ ऑक्सिन, राईट द रोल ऑफ सायटोकायनिन. ठीक आहे. असं येऊ शकते. मग याच्यामध्ये आपल्याला अजून जर त्यांनी सांगायचं झालं, तर मग याच्यामध्ये अजून तुम्हाला काय येऊ शकते, की बा एमसीक्यू मध्ये तुम्हाला काय येऊ शकते, की प्रिकर्सर सांगा, ऑक्सिनचा प्रिकर्सर सांगा, गिब्रेलिनचा प्रिकर्सर सांगा, सायटोकायनिनचा प्रिकर्सर सांगा. ठीक आहे. हे येऊ शकते. किंवा मग त्याचे ऍब्रिव्हिएशन दिलेले असतील तुम्हाला, ते लिहायला लागतील. आयए म्हणजे काय, आयबीए म्हणजे काय, एनए म्हणजे काय, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. एनए म्हणजे नॅप्थलिक ऍसिटिक ऍसिड, इंडॉल ब्युटेरिक ऍसिड, त्याच्यानंतर ठीक आहे, इंडॉल ऍसिटिक ऍसिड, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. 2,4-D चं तुम्हाला ऍब्रिव्हिएशन विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. मग या गोष्टी एमसीक्यू म्हणून तुम्हाला विचारल्या, त्याच्यात जाऊ शकतात. लिहून ठेवा, या गोष्टी लिहून ठेवा. आता मी जरी याचं उत्तर नाही सांगितलं तरी तुम्ही हे ते शोधू शकता, आपण हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजे. जसं आता गिब्रेलिन कुठं कशातून हे झालं, एक्स्ट्रॅक्ट झाला गिब्रेलिन कोणी हे केला, कुर्सोवानी गिब्रेलिन दिला. ठीक आहे. त्यांनी काय केलं, त्याचं रिसर्च केली त्याच्यावर, जिब्रिला फ्युजिकोरायवर, राईसचा जो फुलिश सिडलिंग डिसीज आहे त्याच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले.
ठीक आहे. त्याच्यावरून त्यांनी जिब्रेलनी एक्सट्रॅक्ट केला. मग त्याच्यामध्ये अजून क्वेश्चन काय विचारलं जातं, डॉर्मसी ब्रेकिंग हार्मोन कोणता आहे, त्याच्यानंतर रूट प्रमोटिंग हार्मोन कोणता आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. हे काय झाले, याच्यातले वेगवेगळे क्वेश्चन झाले, हे जे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. मग आपल्या क्वेश्चनवर येऊ आता. आपलं क्वेश्चन काय म्हणते, डिफाईन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. ठीक आहे. डिफिनेशन करून दिली आपण. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर द ऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड्स अदर दॅन द न्यूट्रियंट्स विच मॉडिफाय ऑर रेग्युलेट फिजिओलॉजिकल प्रोसेस. मग आता प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स काय आहे, की त्यांची जी फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे ती त्यांना ते काय करतात, मॉनिटर करायचं काम करतात. ओके, मॉनिटर करायचं काम करतात. ठीक आहे. जेव्हा ते स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण युज करू. जसं आता 240 काय आहे, व्हीडी साईड आहे. 240 काय आहे, व्हीडी साईड आहे. पण आपण त्यातल्या स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये युज करू तर ते आपल्यासाठी काय आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. ठीक आहे. मग याचे रोल, वेगवेगळे रोल काय आहे हॉर्टिकल्चर मध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचे. प्रोपेगेशन ऑफ प्लांट्स, मी जसं सांगितलं प्रोपेगेशन ऑफ प्लांट्स मध्ये आपण ऑक्सिनचा युज करतो. त्याच्यामध्ये आपण कटिंग्सला वगैरे, कटिंग्स जे असतो, जे आपले कटिंग्स असतात त्या कटिंग्सला आपण कशामध्ये डिप करतो, एनए मध्ये, रूट प्रमोटिंग हार्मोन मध्ये डिप करतो. ठीक आहे. सीड जर्मिनेशन मध्ये गिब्रेलिक ऍसिड मदत करते आपल्याला. सीड जर्मिनेशन डॉर्मन्सी ब्रेकिंग साठी आपल्याला मदत करते. कंट्रोल ऑफ प्लांट साईज कंट्रोल करायसाठी. ठीक आहे. रेग्युलेशन ऑफ फ्लॉवरची रेग्युलेशनसाठी, किंवा आपल्याला कोणते फ्लॉवर जास्त पाहिजे, आता फ्लॉवरिंग आणायची आहे त्याच्यासाठी. कंट्रोल ऑफ सेक्स एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये मग आपल्याला फिमेल फ्लॉवर पाहिजे, मेल फ्लॉवर पाहिजे, मग त्याच्यासाठी आपल्याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काम करतात आपल्यासाठी, ते त्यांचा रोल आहे. ठीक आहे. आता हे जे मी तुम्हाला हे करून दिलेलं आहे, इनलिस्ट करून दिले आहे, तुम्ही फक्त एवढे जरी तुम्ही इनलिस्टिंग तुम्ही पार्ट केले, किंवा मग एवढे जरी इनलिस्टिंग लक्षात ठेवले आणि याला पुढे तुम्ही इलॉबरेट केलं तरी ते चालेल. हा क्वेश्चन मोस्ट लाईकली, मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन आहे. हा तुम्हाला येऊ शकते. हा पेपरला तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकते. आणि सोपा क्वेश्चन आहे, जास्त याच्यामध्ये तुम्हाला थिंकिंग करायचं काम नाहीये. ठीक आहे. आता लँडस्केप गार्डनिंग हा क्वेश्चन मागच्या वर्षी आलाय, तर यावर्षी कठीण आहे थोडंसं घेणं, पण आलं तर फारच चांगलं. तुम्हाला याचे प्रिन्सिपल्स मेन विचारले जाऊ शकते. जर आता अल्टरनेट क्वेश्चन जर त्यांनी विचारायचं ठरवलं तर तुम्हाला याचे प्रिन्सिपल्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलं, हा जो क्वेश्चन आहे हा काय आहे, राईट अबाउट लँडस्केप गार्डनिंग. मग लँडस्केप गार्डनिंग काय आहे, मग ते तुम्हाला पहिले लिहायचं आहे. पहिले एक पॅरेग्राफ तुम्हाला लँडस्केप गार्डनिंग वर लिहायचं, की लँडस्केप गार्डनिंग काय आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेन इन डिटेल प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केप गार्डनिंग. तुम्हाला प्रिन्सिपल्स वर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकते. एक्सप्लेन डिटेल प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केप गार्डनिंग. ठीक आहे. मग काय लँडस्केप गार्डनिंग मध्ये काय करतो आपण, इट इज अन आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ डिझायनिंग, प्लॅनिंग अँड मेंटेनिंग आउटडोर स्पेसेस लाईक गार्डन, पार्क्स, यार्ड्स टू मेक देम अट्रॅक्टिव्ह, फंक्शनल अँड हार्मोनियस विथ नेचर. इट इन्व्हॉल्व्स अरेंजिंग प्लांट्स. मग लँडस्केप गार्डनिंग मध्ये काय करतो आपण, की आपण जे गार्डनचं हार्मोनी मेंटेन करायचा प्रयत्न करतो, कोणते कोणते प्लांट्स कुठे कुठे असले पाहिजे, कसं कसं आपल्याला ते डोळ्याला प्लिझंट दिसेल, ते कसं दिसेल, तर मग त्याच्यासाठी आपण ते काय करतो, ते प्रॅक्टिसेस करतो, वेगवेगळे शेप्स देतो झाडांना, वेगवेगळे त्याच्यामध्ये टॉपियरी, हेजियरी वगैरे आपण त्या गोष्टी करतो, हेजेस वगैरे सगळं. ठीक आहे. ते सगळं आपण त्याच्यामध्ये कशामध्ये करतो, लँडस्केप गार्डनिंग मध्ये. आणि त्याचे प्रिन्सिपल्स आहे त्याच्यामध्ये. ऍक्सिस, फोकल पॉइंट. ऍक्सिस म्हणजे काय, की एक ऍक्सिस असते, त्या ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये काय होते, गार्डन डिवाइड होते. गार्डन काय होते, त्या ऍक्सिसच्या अलॉंग मध्ये आपलं लँडस्केप काय होते, डिवाइड होते. आणि त्याच्याच अलॉंग मध्ये आपण काय करतो, त्याला शेप देतो. ठीक आहे. फोकल पॉइंट म्हणजे काय, की त्या ऍक्सिसच्या एका एंडला फोकल पॉइंट असते. तर फोकल पॉइंट काय असते, सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते. काय असते, सेंटर ऑफ अट्रॅक्शन असते आपल्या गार्डनचं. त्याच्यानंतर मास इफेक्ट, आपल्याला कसा इफेक्ट द्यायचा आहे, तिथे जर हिरवळ हिरवळ ठेवायची आहे, की तुम्हाला वेगवेगळ्या फुलांचा इफेक्ट द्यायचा आहे, तो झाला मास इफेक्ट. युनिटी, त्याच्यानंतर स्पेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, हे प्रिन्सिपल्स. वाटल्यास त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे प्रिन्सिपल्स आहे. या प्रिन्सिपल्सला आपल्याला इलॉबरेट करायला लागेल. मोस्टली तुम्हाला जर कमी मार्काचा आला, जर 2 मार्काचा आला, जर तुम्हाला असा आला सेक्शन बी मध्ये आला, राईट द प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केप गार्डनिंग, तर सरसर तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायला लागेल, इनलिस्ट करायला लागेल. ठीक आहे. इनलिस्ट करायला लागेल तुम्हाला त्याचे प्रिन्सिपल्स. ओके. हा झाला एक क्वेश्चन. आता नंतरचा क्वेश्चन आहे आपला सीड जर्मिनेशन, सीड डॉर्मन्सी वगैरे, त्याच्यामधला हा क्वेश्चन येतो. ठीक आहे. मग आता सीड जर्मिनेशन मध्ये काय येते, यांनी काय म्हटलं, की डिफाईन सीड जर्मिनेशन आपण केलं. ठीक आहे. डिफाईन सीड जर्मिनेशन केलं. जर्मिनेशन प्रोसेस ही अशी आहे, की ज्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, की ज्याच्यामध्ये डॉर्मन सीड्स जे आहे, डॉर्मन सीड्स काय करतात, डॉर्मन सीड्स पाणी सोकतात. पाणी सोकून ते काय होतात, एनलार्ज होतात. आणि एनलार्ज झाल्यानंतर त्याच्यातून ते प्ल्युमुलंट रॅडिकल बाहेर पडतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण जर्मिनेशन. ठीक आहे. मग त्याचे टाइप्स आपण इथे इनलिस्ट केलेले आहे. कोणते कोणते, एपिजल जर्मिनेशन, हायपोजल जर्मिनेशन आणि विव्हिपॅरस जर्मिनेशन. मी तुम्हाला सांगितलं एपिजल जर्मिनेशन म्हणजे काय, की एपिजल जर्मिनेशन आहे, इथे आपल्याकडे फोटो आहे.
आपल्याकडे फोटो एपिजल जर्मिनेशन. एपिजल जर्मिनेशन म्हणजे काय की ज्याचा हायपोकोटेल काय होते, एनलार्ज होते. हायपोकोटेल एनलार्ज होते, ते कोणते एपिजल जर्मिनेशन. आणि हायपोजल जर्मिनेशन म्हणजे काय, जिथे इपिकोटेल एनलार्ज होते झालं हायपोजल जर्मिनेशन. सरळ सरळ आहे, त्याच्या तो कॉन्ट्रडिक्टरी पार्ट आहे. ठीक आहे. मग याची आपल्याला डायग्राम काढायची. पहिले एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ जर्मिनेशन म्हटलं त्यात. मग आपण टाइप्स ऑफ जर्मिनेशन लिहिले. इपिजियल जर्मिनेशन, हायपोजियल जर्मिनेशन, विविपॅरिक जर्मिनेशन. मग त्याच्यामधलं पहिली इपिजियल जर्मिनेशन. इपिजियल जर्मिनेशन एक्सप्लेन करायचं, डायग्राम काढायची. हायपोजियल जर्मिनेशन एक्सप्लेन करायचं, डायग्राम काढायची. आणि विविपॅरिक जर्मिनेशन. विविपॅरिक जर्मिनेशन म्हणजे काय की तो मदर प्लांटला अटॅच असताना जर्मिनेट होते. जे आपले हे असतात मँग्रोव्ह फॉरेस्ट वगैरे असतात, त्याच्यामध्ये विविपॅरिक जर्मिनेशन आपल्याला तिथे पाहायला भेटते. मँग्रोव्ह फॉरेस्ट वगैरे तिथे आपलं जसं सुंदरबन वगैरे आहे ना, पश्चिम बंगालच्या तिकडे सुंदरबन वगैरे तिकडे आपल्याला विविपॅरिक जर्मिनेशनचा टाईप तिथे पाहायला भेटते. ठीक आहे. मग याच टॉपिक मधलं अजून काय काय येऊ शकते आपल्याला, याच टॉपिक मध्ये आपल्याला सीड डॉर्मन्सी येऊ शकते. काय सीड डॉर्मन्सी, मग सीड डॉर्मन्सीचे टाइप, एक्सप्लेन सीड डॉर्मन्सी. सीड डॉर्मन्सीचे टाइप्स कोणते कोणते आहे, त्याच्यामध्ये इंटेड डॉर्मन्सी, प्रायमरी डॉर्मन्सी, सेकंडरी डॉर्मन्सी. इंटेड डॉर्मन्सी म्हणजे काय की जे आपल्याला त्याचा जन्मतामध्येच ती डॉर्मन्सी प्रेझेंट असते, इंड्युस्ड असते. आणि सेकंडरी डॉर्मन्सी म्हणजे काय की केमिकल फॅक्टर्सनी किंवा मग फिजिओलॉजिकल फॅक्टर्सनी, क्लायमेटिकल फॅक्टर्सनी त्याच्यामध्ये डॉर्मन्सी इंड्यूस होते. नंतर जेव्हा तो मदर प्लांट पासून डिटॅच होते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डॉर्मन्सी इंड्यूस होते, ते काय झालं सेकंडरी डॉर्मन्सी. मग त्याचे वेगवेगळे टाइप्स पाहिले आपण, डॉर्मन्सीचे वेगवेगळे टाइप्स पाहिले, डॉर्मन्सीच्या मेथड्स पाहिल्या. त्या मेथड्स तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. मे बी तुम्हाला डॉर्मन्सीचे टाइप्सच येतील, तुम्हाला डॉर्मन्सीचे टाइप्स येतील, डॉर्मन्सीच्या मेथड्स येणार नाही, तुम्हाला डॉर्मन्सीचे टाइप्सच येतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. हा झाला एक क्वेश्चन. हे झाले आपले सेक्शन ए चे क्वेश्चन. सेक्शन ए प्लस सेक्शन बी चे आपल्याला क्वेश्चन झाले. तर मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला क्वेश्चन नुसार जायचं, की क्वेश्चनची पहिली फोड करायची आणि फोड केल्यानंतर आपल्याला काय काय विचारलंय त्यानुसार आपल्याला ते हळूहळू लिहायचं. ठीक आहे. जास्त लेंदी लिहायचं नाही आणि जास्त शॉर्ट लिहायचं नाही. आपल्याला प्रॉपर इलॅबोरेट करायचं, की त्यांना जे पाहिजे तेवढंच त्यांना ते भेटलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन हे सांगितले बरं मी, याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन सांगितले, तुम्ही नोट डाऊन करा. वाटल्यास तो वापस पहा लेक्चर आणि वापस ते नोट डाऊन करत चला. ठीक आहे. मग अजून याच्यामध्ये समजा आपल्याला क्वेश्चन्स जे आहे ते पॉलिनेशन वर येऊ शकतात. पॉलिनेशन वर क्वेश्चन येऊ शकतात. मग पॉलिनेशनचे आपण पाहिलं की हे त्याच्यामध्ये आपले जे कॅरेक्टर आहे प्रमोटिंग पॉलिनेशन, कोणतं सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन, कोणते कोणते फॅक्टर्स आहे जे सेल्फ पॉलिनेशनला प्रमोट करतात आणि कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात. मग हे तुम्हाला त्याच्यामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते आणि मला वाटते 100% हा क्वेश्चन येईल. पॉलिनेशन वरचा 100% तुम्हाला क्वेश्चन तिथे येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून फर्टिलायझेशन पाहिलं आपण, त्याच्या ज्युएनिलिटी वगैरे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला याची डेफिनेशन्स वगैरे येऊ शकते. ठीक आहे. फ्लॉवर बट डिफरन्शिएशनची डेफिनेशन्स तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत चला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डेफिनेशन्स तुम्हाला माहिती आहे. प्रोनिंगची डेफिनेशन, मायक्रोप्रोपॅगेशन, पॉलिनेशन, पार्सेनोकार्पीची डेफिनेशन. पार्सेनोकार्पी म्हणजे काय की जे फ्रूट डेव्हलप होते विदाउट फर्टिलायझेशन, त्याला आपण पार्सेनोकार्पिक म्हणतो. ठीक आहे. अशा डेफिनेशन तुम्हाला तिथे विचारल्या जाऊ शकते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्पायसेसची डेफिनेशन, कॉन्डिमेंटची डेफिनेशन, मेडिकल प्लांटची डेफिनेशन, ॲरोमॅटिक प्लांटची डेफिनेशन, अशा डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. जर तुमच्याकडे डेफिनेशन असतील तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मग हे नोट डाऊन करून ठेवा. या डेफिनेशन प्रोनिंग, मायक्रोप्रोपॅगेशनच्या वगैरे डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲरोमॅटिक प्लांट्स, ज्युएनिलिटी, ज्युएनाइल स्टेज आपण म्हणतो, नवजात स्टेज, नवजात शिशुची जी स्टेज असते ज्युएनाइल स्टेज, की त्याच्या अडल्ट फेज पर्यंत त्याची ती जी फेज असते त्याला काय म्हणतो आपण, फ्लॉवरिंग फेज पर्यंत त्याची जी फेज असते त्याला काय म्हणतो, ज्युएनाइल फेज, किंवा मग त्याला व्हेजिटेटिव्ह फेज पण म्हणतो, पण त्याला आपण काय म्हणतो, ज्युएनाइल स्टेज. ठीक आहे. सीड डॉर्मन्सीची डेफिनेशन, रूट स्टॉकची डेफिनेशन. मग याच्यामध्ये रूट स्टॉक आला, तुम्हाला सायनची डेफिनेशन विचारतील. ठीक आहे. एअर लेअरिंगची डेफिनेशन विचारतील. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफ्टिंगची डेफिनेशन विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. आता एक मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर ऍप्लिकेशनची मेथड आपण पाहिले ना, मेथड्स ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स पाहिले, त्याच्या बेसल डोज वगैरे या गोष्टी आपण पाहिल्या, ते विचारल्या जाऊ शकते तुम्हाला. ठीक आहे. अजून किचन गार्डनिंग, डेफिनेशन ऑफ किचन गार्डनिंग, किचन गार्डनिंगची डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकते त्याच्यात. ठीक आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, या वाचत चाला. ठीक आहे. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड महत्वाचं. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर अलॉंग विथ इरिगेशन इज कॉल्ड फर्टिगेशन. मी तुम्हाला सांगितलं होतं इरिगेशनच्या पाण्यासोबत आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन करतो, त्याला काय म्हणतो आपण, फर्टिगेशन. त्याला काय म्हणतो आपण, फर्टिगेशन. ठीक आहे.
नेम ऑफ द फ्रूट विच इज हेडिंग बॅक अँड प्रुनिंग मेथड इज अडॉप्टेड. त्याच्यामध्ये आपण ग्रेपमध्ये काय करतो, हेडिंग बॅक वगैरे करतो आपण. ठीक आहे, ही प्रुनिंगची मेथड आहे, हेडिंग बॅक. डू टू एक्झाम्पल्स ऑफ लॉंग डे प्लांट, कॅबेज अँड कॉलीफ्लॉवर. राईट द फ्रूट टाईप ऑफ मँगो ड्रूप. आपण फ्रूट टाईपच्या हिशोबाने आपण क्लासिफिकेशन केलं होतं. त्याच्यामध्ये ड्रूप होतं, त्याच्यामध्ये बेरी होतं, त्याच्यामध्ये अजून काय होतं, हिस्पर्टियम होतं. ठीक आहे, असे टाइप्स ऑफ फ्रुट्स होते. बलुस्टा. बलुस्टा कशाचे आहे, आपलं पोमोग्रेनेटचा आहे बलुस्टा. सिंकोनस. ओके, त्याच्यानंतर सोरोसिस वगैरे हे आपण फ्रूट टाइप्स आपण पाहिले. त्याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं. मग ते क्लासिफिकेशन आपल्याला येऊ शकते, बॉटनिकल क्लासिफिकेशन येऊ शकते. ठीक आहे. गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ प्रोपॅगेशन मीडिया. त्याच्यामध्ये कोकोपीट, स्पॅग्नम मॉस. डिफाईन विंड ब्रेक. विंड ब्रेक डिफाईन करा, की विंड ब्रेक म्हणजे काय, की असं नॅचरल किंवा आर्टिफिशियल बॅरियर जेणेकरून काय होते, विंड काय करते, हार्म पोहोचू शकणार नाही आपल्या मेन क्रॉपला. ठीक आहे, झालं विंड ब्रेक. ठीक आहे. टू एक्झाम्पल्स ऑफ वाईन पॉलिनेटेड क्रॉप्स, एनिमोफिलस क्रॉप्स. एनिमोफिलस वाईन पॉलिनेशन म्हणजे काय, एनिमोफिली. हा एक क्वेश्चन, हा एक ऑब्जेक्टिव्ह झाला. मी जेव्हा सांगितलं तुम्हाला, इथंच ऑब्जेक्टिव्ह सांगितलं तुम्हाला. विंड पॉलिनेटेड क्रॉप्सला काय म्हणतो, एनिमोफिलस क्रॉप्स. कोणतं, एनिमोफिलस क्रॉप्स. ठीक आहे. त्याचे मग एक्झाम्पल्स कोणते, कॅबेज, मेज. तुम्हाला विचारलं जाऊ शकते, मोनोशियस प्लांटचे एक्झाम्पल सांगा, डायोशियस प्लांटचे एक्झाम्पल सांगा. ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्याच्यानंतर ड्रायस्टायली, ट्रायस्टायली. ओके, डायस्टायली, ट्रायस्टायली याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकते. ठीक आहे. गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ पॉलिनेटेड प्लांटेशन क्रॉप. प्लांटेशन क्रॉपचे एक्झाम्पल्स कोणत्या, कॉफी, रबर. मग आता इथं तुम्हाला एक्झाम्पल विचारले, याचं तुम्हाला डेफिनेशन विचारलं शकते, प्लांटेशन क्रॉप्स म्हणजे काय तर. ठीक आहे, मग या गोष्टी आपल्याला त्याच्यात लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो आज इथेच थांबू आपण. तुम्हाला मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चनही सांगितले मी, तुम्हाला पेपर पॅटर्नही सांगितला, आणि तुम्हाला मोस्ट ऑफ द रिवाइजही करून दिलं. ऑलमोस्ट मी भरपूर सारं तुम्हाला याच्यात रिवाइज करून दिलेलं आहे. आपले जे तरी मी तुम्हाला सांगतो, की शेतीशाळा ऍपवर जा. शेतीशाळा ऍपवर आपलं ऍग्री मास्टर क्लास म्हणून आपण बॅच ठेवलेली आहे, फर्स्ट सेम वाल्यांसाठी. फर्स्ट सेम वाल्यांसाठी जी बॅच आहे ती बाय करा. ओके, ती बाय करा, आणि त्याच्यामधले आपले जे हे आहेत, लेक्चर्स आहेत, पर पर सब्जेक्ट आपण लेक्चर टाकलेले त्याच्यामध्ये, त्या पर सब्जेक्टचे लेक्चर तुम्ही पहा. ओके, ते पहा आणि त्याच्यामध्ये रिवाइज करा. ते प्रॉपर रिवाइज करा, ते वाचत चला. आणि जसं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये जे जे टॉपिक सांगितले, जे जे तुम्हाला मोस्ट प्रॉबेबल क्वेश्चन सांगितले, ते प्रॉबेबल क्वेश्चन तुम्ही ते काय करत चला, वाचत चला. तुम्हाला एक सब्जेक्ट नाही आहे, तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट आहे, तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे वेळेच्या वेळेवर जे करायचं ते करा. ठीक आहे, आणि वेळेच्या वेळेवर अभ्यास करा, आणि प्रॉपर तुम्ही पेपर लिहा. पेपरची एक मॅनेजमेंट प्रॉपर असली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला टेन्शन येत नाही. नाहीतर आपण पेपरच्या अर्ध्या रात्री टेन्शन घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण डॉर्मंट स्टेजमध्ये चाललो जातो, आणि डायरेक्ट पेपरच्या आदल्या दिवशी आपण काय करतो, तिथं डॉर्मंट स्टेजमधून बाहेर यायचा प्रयत्न करतो. तर तसं करू नका. आधीपासून वाचत चला, की जेणेकरून पेपरच्या दिवशी तुम्हाला त्याची टेन्शन येणार नाही. ठीक आहे. सो वापस एकदा सांगतो, की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, नक्की सबस्क्राईब करा, आणि त्याच्याने लाईक करा, आणि जास्तीत जास्त करून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. सो आज इथे थांबू आपण. थँक्यू.